राहुल गांधीच्या धसक्याने देशातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी जाहीर। आज राहुल गांधी लाईव्ह होते, ते नेमकं काय म्हणाले तुम्हीच पहा। मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली। यावेळी मी शेतकऱ्यांच्या कर्जाचा मुद्दा उपस्थित केला। साधारणपणे ही आमची भेट 10 मिनिटांची होती। मात्र पंतप्रधान मोदी यांनी शेतकरी कर्जमाफीवर मौन बाळगले। मात्र शेतकऱ्यांची अवस्था बिकट असल्याचं मोदींनी मान्य केलं। जर काँग्रेसचं सरकार स्थापन झालं तर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी आम्ही देऊ। मोदींनी 22 वर्षे शेतकऱ्यांच्या समस्यांशी चर्चा केली, पण शेतकऱ्यांना काहीही मिळालं नाही। तुमच्या जमिनी घेतल्या, तुमचे पाणी उद्योगांकडे वळवले, शेतकऱ्यांना पीक विमाही मिळाला नाही। काँग्रेसचे सरकार स्थापन झाल्यास आम्ही 10 दिवसातच कर्जमाफी जाहीर करू। मोदींनी त्यांच्या 5 ते 10 उद्योजक मित्राचे 1.25 लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं, पण जेव्हा शेतकरी कर्जमाफीची मागणी होते तेव्हा मात्र कर्जमाफीचे धोरण नाही, असे मोदी आणि अर्थमंत्री जेटली सांगतात। केंद्रातील मागील यूपीए सरकारने मनरेगासाठी 35,000 कोटी रुपये दिले होते, तर संपूर्ण देशातील 70,000 कोटी रुपयांचं कर्ज आम्ही माफ केलं होतं। जेवढी रक्कम आम्ही मनरेगासाठी दिली होती तेवढी रक्कम मोदींनी टाटाच्या नॅनो कारखान्याला दिली। शेतकऱ्यांना जमीन गमवावी लागली, शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून ती नॅनो कारखान्याला देण्यात आल्या, असं देखील राहुल गांधी म्हणाले। याविषयी तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा। हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा।